कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। राजापूर लांजा विधानसभा मतदारसंघातील जिल्हा परिषद शाळांना आता झळाळी मिळणार आहे। आमदार किरण सामंत यांच्या प्रयत्नाने CSR फंडातून लांजा तालुक्यातील 10 जिल्हा परिषद शाळांसाठी 2 कोटींचा निधी मिळाला आहे। पहिल्या टप्प्यात 10 शाळा, त्यानंतर दुसऱ्या टप्प्यात 26 शाळांचा चेहरा मोहरा बदलणार आहे। या शाळांना सुंदर गार्डन, छप्पर दुरुस्ती, शाळांवरती आकर्षक रंगरंगोटी या निधीतून केली जाणार आहे। CSR फंडातून मिळालेल्या निधीतून शाळांचा चेहरा मोहरा बदलण्यास सुरुवात झाली आहे। या जिल्हा परिषद शाळांच्या कामाच्या प्रातिनिधिक भूमिपूजन लांजा इथल्या जिल्हा परिषद शाळेत करण्यात आले। गेली कित्येक वर्ष लांजा तालुक्यातील शिक्षण क्षेत्र हे भौतिक सुविधांअभावी मागे पडलं होतं। आमचे लाडके आमदार सन्माननीय किरण उर्फ भैयाशेठ सामंत यांच्या ही बाब लक्षात येताच त्यांनी माननीय नामदार उदयजी सामंत पालकमंत्री तथा उद्योगमंत्री यांच्या माध्यमातून लांजा तालुक्याला CSRच्या माध्यमातून, बॉर्डरलेस संस्थेच्या माध्यमातून तब्बल 3 कोटीचा निधी आमच्या लांजा तालुक्यातील शिक्षण क्षेत्राला उपलब्ध करून दिलेला आहे। त्यामध्ये लांजा तालुक्यातील शाळांच्या भौतिक सुविधा सोडवण्याचं काम सुरू होत आहे। ज्या काही शाळा नादुरुस्त आहेत, मोडकळी झालेल्या आहेत, जिथे विजेची सुविधा नाही, जिथे पाण्याची सुविधा नाही, आदी भौतिक सुविधांच्या साठी हा फंड वापरण्यात येणार आहे। आणि ह्यामुळे भौतिक सुविधा वाढल्यास या जिल्हा परिषद शाळांचा पट निश्चितच वाढणार आहे। मी सन्माननीय आमदार किरणजी सामंत यांचं लांजा तालुक्यातील पालकांच्या वतीने, विद्यार्थ्यांच्या वतीने आभार मानतो। यापुढे देखील आपण शैक्षणिक क्षेत्रातील ह्या गैरसुविधा सोडवण्यास प्रयत्न कराल अशी अपेक्षा बाळगतो।